अण्णा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने शेकोटी लोक कला महोत्सवात मला डॉक्टर बोराडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कार देण्यात आला. खरं तर माझं खूप मोठं भाग्य की एवढा मोठा पुरस्कार मला मिळतो आहे. त्या साहित्यिकाच्या नावाने असणारा हा पुरस्कार आहे. आणि दुसरं भाग्य असं की प्रभू रामचंद्राच्याच भूमीत मला तो पुरस्कार मिळतो आहे. खरं तर इथली मंडळी इतकी पवित्र आहे. सर्वच या नाशिक शहराच्या आसपास नाशिकपट्टी राहणारी मंडळी ती सगळी खूप पवित्र आहेत की त्यांना प्रभू रामचंद्रांनी ज्या भूमीत 14 वर्ष काढली तिथलं पाणी प्यायला मिळतं आहे, तिथली आंघोळ मिळते. आम्ही 12 वर्षानंतर एकदा आंघोळीला येतो, परंतु तुम्हा लोकांना दररोजच तिथली आंघोळ आहे. आणि अशा ठिकाणी अशा विचारवंतांच्या ठिकाणी मला पुरस्कार होतो आहे. हा मला खूप मोठा आनंद आहे. आणि दुसरं असं की लोककला टिकवताना आता होणारे जे परिणाम आहेत, मोबाईलचे परिणाम, DJ शोचे परिणाम, या परिणामामुळे लोककलेवर खूप मोठी गाथा आलेली आहे. आणि मुळात लोककलेची लावणी ही DJवर नाचण्यासारखी नाही आहे. ती स्वतः म्हणून, स्वतः अभिनय करून ती लावणी झाली पाहिजे, तरच ती लावणी. नाही तर तुम्ही DJ लावाल आणि त्याच्यावर अंगविक्षेप कराल आणि पदर उडवाल आणि शिट्ट्या मारायला लावाल, ही लावणी होत नाही. हा विभत्स प्रकार आहे आणि तो थांबला पाहिजे, तर लोककला टिकेल. आणि त्याच्या परिणाम आम्ही भावंड अलका, अनिता, मंदा, मोहिनी आणि मी ही आमची दुसरी पिढी. आणि आता माझा मुलगा अमरदीप, माझा मुलगा मोहित, माझी भाची बीबी पूजा, माझी भाची सून अमृता, माझा मेहुणा राजेश कोल्लम, माझा मेहुणा दीपक मेंगी, माझा दुसरा मेहुणा गौतंबर सौंदाडे आणि माझा मित्र शफी. आम्ही ही तिसरी आमची पिढी, म्हणजे आमची पुढची पिढी. आणि हे सर्वजण खूप कष्टाने आम्ही हा फड चालवत आहोत आणि फड चांगल्या रीतीने चालू आहोत. जाता जाता नागरिकांना काय संदेश द्याल? नागरिकांना संदेश असा की हे वर्ष, ही मकर संक्रांत तुम्हाला सर्वांना खूप आनंददायी जाओ. कारण आम्ही प्रत्येकाच्या घरात या माध्यमातून आपल्या नाशिक लोकशाही न्यूजपासून तुमच्या पुढे येणार आहोत. माझ्या सर्वांना मकर संक्रांतीच्या आणि नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.